नवी मुंबईत एक विचित्र घटना घडली। खासगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकेनं तिच्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या 5 वर्षाच्या चिमुरडीचे क्लासमध्येच केस धुतले। पालकांना जेव्हा ही बाब समजली तेव्हा मुलीकडे त्यांनी विचारणा केली। चौकशीत जे सत्य समोर आलं ते समजल्यानंतर पालकांना धक्काच बसला। पुढे बातमी पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। नवी मुंबईतील उरण परिसरात ही घटना घडली आहे। मुलगी शिकवणीवरून घरी आल्यावर पालकांना तिचे केस ओले दिसले, त्यामुळे पालकांनी मुलीला याबाबत विचारले। यावेळी मुलीनं तिच्यासह नेमकं काय घडलं हे पालकांना सांगितल्यावर त्यांना धक्का बसला। नेमकं काय घडलं? उरणमधील जासाई इथं ही घटना घडली आहे। घरगुती शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेनं 5 वर्षाच्या मुलीच्या डोक्यात पेनाचं धारदार टोक मारून तिला जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नीता म्हात्रे असं या शिक्षिकेचं नाव आहे। या शिक्षिकेनं 5 वर्षाच्या चिमुरडीच्या डोक्यावर टोकदार पेनानं हल्ला केला। मुलाला गंभीर इजा झाली। पेनाचं टोक टोचल्यामुळे मुलीच्या डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला। यामुळे भयभीत झालेल्या शिक्षिकेनं चिमुकलीचे केस देखील शिकवणीची वेळ संपल्यावर धुतल्यावर मुलगी घरी गेली। मात्र ओले केस पाहून घरच्यांनी चिमुकलीला विचारपूस केली असता तिनं शिक्षिकेनं मारहाण केल्याचं सांगितले। यानंतर सदर दुर्दैवी घटना समोर आली। या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे।